अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक महिन्यात काय दान करावे? या 5 वस्तूंचे दान केल्याने घरात सुख समृद्धी वाढू शकते. पण यामागचं खरं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? अधिक मास 2026 मध्ये कोणते दान करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे? अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित विशेष काळ आहे. या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि पूजा याचे फळ अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात दान का करावे आणि कोणकोणते दान सर्वात शुभ आणि पुण्यदायी म्हणजेच सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. अधिक मासात दान का करावे हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासात केलेलं दान म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतं, म्हणजेच त्यांना केलेलं दान मानलं जातं. त्यामुळे अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि याचं अक्षय पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. दान करणं केवळ देणगी नाही, तर एक पापक्षालन पुण्यसंचय करण्याचं माध्यम आहे. दान केल्याने पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, आर्थिक अडचणी आपल्या कमी होतात, मानसिक शांती मिळते, भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात. अधिक मासात करावयाची प्रमुख दाने कोणती आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. या महिन्यामध्ये कोणते दान करणे सर्वात शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे. हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असं देखील म्हणतात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही या अधिक मासामध्ये कोणते दान करणार आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवा. यंदा 2026 मध्ये अधिक महिना, धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचं पूर्ण वर्ष हे पूर्ण होतं. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि अधिक मास कधी समाप्त होणार आहे ते देखील जाणून घेऊया. तसेच या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण काय दान करावे, अशा काही खास वस्तू दान केल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तर मित्रांनो, यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि अधिक मासाची समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे आणि त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक विधी आहे तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. अधिक महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. अधिक मासात करावयाची कोणती दाने आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया. या महिन्यात कोणती दान करणे सर्वात शुभ मानलं जातं. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं.
तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या अधिक महिन्यामध्ये आपण दान केल्याच पाहिजेत, हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण किंवा जय श्री हरी विष्णू किंवा माता लक्ष्मी नक्की लिहा. मित्रांनो, अधिक मासात सर्वात महत्त्वाचं आणि सर्वश्रेष्ठ मानलं जाणारं दान म्हणजे तांदळाचं दान. सर्वात महत्त्वाचं दान. तांदूळ हे फक्त अन्न नाही, तर ते समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. आपल्या शास्त्रानुसार तांदळाचा संबंध थेट माता अन्नपूर्णेशी जोडलेला आहे. ज्या घरात अन्नधान्याची कमतरता नसते, त्या घरावर अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा असते. अधिक मासात तांदूळ दान केल्याने घरातील अन्न संकट दूर होतं, अशी श्रद्धा आहे. विशेषतः जर तुम्ही गरजू कुटुंबांना मंदिरात किंवा अन्नछत्रात तांदूळ दिला तर त्याचं पुण्य अनेक पटीने वाढतं असं मानलं जातं. तांदूळ दान म्हणजे फक्त धान्य देणं नाही, तर एखाद्याच्या घरात उद्या काय खायचं ही चिंता दूर करणं आहे. म्हणून मित्रांनो, हे तांदूळ दान कधीही कमी लेखू नका. तुपाचे दान, पवित्रतेचं प्रतीक. मित्रांनो, तूप हे आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जातं. याचा वापर आपण देवपूजा, दीप प्रज्वलन आणि हवन यामध्ये केला जातो. अधिक मासात तूप दान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे. विशेषतः मंदिरात दिव्यासाठी तूप देणं हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. तूप म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर तो प्रकाश देणारा घटक आहे. जिथे अंधार असतो तिथे दिवा लावतो, तसंच हे तूपदान जीवनातील अंधकार दूर करतं. तिसरं जे दान आहे तर ते आहे केळीचं दान, सात्विक अन्नदान. मित्रांनो, केळी ही अत्यंत सात्विक फळ मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना केळी अतिशय प्रिय आहे. अधिक मासात केळी दान केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण यामागे एक मोठा अर्थ आहे. केळी हे सहज उपलब्ध, साधं आणि पौष्टिक फळ आहे. यामुळे भुकेल्या व्यक्तीची तात्काळ भूक भागते. अन्नदानामध्ये केळीचं दान हे सर्वात सोपं पण सर्वात प्रभावी दान मानलं जातं. 4. पादत्राणे दान करणं, सेवेचं सर्वोच्च रूप. मित्रांनो, गरजू व्यक्तींना चप्पल, बूट देणं हे केवळ वस्त्रदान नाही, तर त्यांना सुरक्षिततेचं जीवन देणं आहे. उन्हाळ्यात गरम रस्ते, पावसाळ्यात चिखल अशा परिस्थितीत पादत्राणे एखाद्याच्या आयुष्यात आधार बनतात. अधिक मासात हे दान केल्याने सेवेचं महान पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. हे दान आपल्याला नम्रता शिकवतं आणि मी देऊ शकतो ही भावना वाढवतं. 5. पाण्याचं दान म्हणजेच जीवनदान. मित्रांनो, पाणी हे जीवन आहे. भुकेपेक्षा आधी तहान भागवणं अत्यंत गरजेचं आहे. अधिक मासात पाणी दान करणं हे अत्यंत श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. तुम्ही पाणपोई लावू शकता किंवा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटू शकता किंवा गरजूंना थंड पाणी देऊ शकता. असं मानलं जातं की पाण्याचं दान म्हणजे थेट जीवनदान आहे. त्यामुळे ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. या पवित्र अधिक मासामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, दान करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. दान कधीही दिखाव्यासाठी करू नका. दान करताना मनामध्ये नम्रता, श्रद्धा आणि निस्वार्थ भावनेनं केलेलं दान त्याचंच खरं पुण्य देतं. अधिक मास हा एक पवित्र संधी आहे, जिथे आपण आपलं जीवन सुधारू शकतो आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. म्हणून मित्रांनो, या अधिक मासामध्ये म्हणजेच अधिक मास 2026 मध्ये जास्तीत जास्त दान करा, जप करा आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवा.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.